आज आपल्याकडे एक असं प्रकरण आहे जे ऐकून थोडा धक्का बसेल. एका डॉक्टरकडून शस्त्रक्रियेदरम्यान एक गंभीर चूक होते. रुग्णाचा जीव धोक्यात येतो. पण दिल्ली उच्च न्यायालय म्हणतं की हा फौजदारी गुन्हा नाही. हे कसं शक्य आहे? आपल्याकडे ह्याबद्दलचे काही लेख आहेत. चला याच्यामुळं अशी जाऊया. हो, ही घटना खरं तर खूपच धक्कादायक आहे. दिल्लीच्या व्यंकेश्वर हॉस्पिटलमधली आहे ही. एका महिलेच्या सी सेक्शन शस्त्रक्रियेनंतर तिच्या पोटात एक सर्जिकल कॉटन मॉप, म्हणजे आपण सोप्या भाषेत कापसाचा बोळा म्हणू, तो राहिला. अरे बापरे. हो, आणि यामुळे तिला इतकं गंभीर इन्फेक्शन झालं की तिला पुन्हा एकदा मोठ्या शस्त्रक्रियेला सामोरं जावं लागलं. साहजिकच आहे, त्या महिलेने डॉक्टर दीप्ती यादव आणि रुग्णालयाविरोधात FIR दाखल केला. हे तर म्हणजे सरळ सरळ निष्काळजीपणाचं प्रकरण वाटतंय. इथे गुन्हा दाखल व्हायलाच हवा होता. मग झालं काय नक्की? बरोबर. पण इथेच या प्रकरणात एक मोठं वळण येतं. न्यायालयीन प्रक्रियेदरम्यान दोन्ही पक्षांनी मध्यस्थी केंद्रात जाऊन समझोता केला. समझौता? हो. पीडित महिलेला नुकसान भरपाई म्हणून 14 लाख रुपये देण्यात आले. आणि तिने न्यायालयात सांगितलं की तिला भरपाई मिळाली आहे आणि आता ही केस पुढे चालवायची नाहीये. एक मिनिट. म्हणजे पीडितेनेच केस मागे घेतली. पण फौजदारी खटला हा तर व्यक्तीविरुद्ध सरकार असतो ना. मग एका व्यक्तीच्या समझोत्याने तो आपोआप रद्द होतो का? नेमका हाच मुद्दा इथे महत्वाचा आहे. न्यायमूर्ती अमित महाजन यांनी FIR रद्द केला, पण त्यामागे एक ठोस कायदेशीर कारण दिलं. न्यायालयाने दिल्ली मेडिकल काउन्सिलच्या म्हणजे DMCच्या अहवालाचा आधार घेतला. अच्छा. मेडिकल काउन्सिल काय म्हणालं? DMCच्या मते शस्त्रक्रियेनंतर रुग्णाची काळजी योग्य प्रकारे घेतली गेली होती. मुख्य चूक जी झाली ती कापसाच्या बोळ्यांची मोजणी करण्यात झाली, आणि ही जबाबदारी फक्त सर्जनची नाही तर नर्सची सुद्धा असते. पण एका सामान्य माणसाच्या दृष्टिकोनातून पाहिलं तो रुग्णाच्या पोटात कापसाचा बोळा विसरणं ही घोर निष्काळजीपणा नाही का? कायद्याच्या नजरेत या दोन्हीमध्ये नेमकी सीमारेषा कुठे आहे हे थोडं गोंधळात